अमरावतीत राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील वैभव कॉलनीत महिलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। मृत महिलेचे नाव निलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे असं आहे। पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे। माहितीनुसार निलिमा वैभव कॉलनीतील 2 मजली इमारतीत एकटीच राहायची। रविवार सायंकाळी तिच्या बहिणीचा मुलगा तिला भेटायला आला असता ती घरात मृतावस्थेत आढळली। तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले होते। नातेवाईकांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली। ठाणेदार पुनीत कुलट यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घुगे, फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम तसंच गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। मात्र आरोपी कोण आणि हत्या का करण्यात आली याबाबत कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाही। 4 वर्षांपूर्वी मृत महिलेचा 21 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। काही वर्षांनी तिच्या पतीचाही मृत्यू झाला। त्यामुळे निलिमा एकटीच राहायची। घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच, राजापेठ डीबी स्क्वॉड आणि स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। रविवारी निलिमाला भेटण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली। त्यापैकी काही संशयितांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनीमध्ये शंकरनगर या ठिकाणी निलिमा संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या। आज सायंकाळी 112 वर साधारणतः 7 वाजता, रात्रीच्या 7 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये। तेव्हा पोलीस या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेला आहे। आणि यामध्ये सध्या राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रांच ह्या आरोपीचा शोधासाठी प्रयत्न करत आहेत।